पाहताय ना तुम्ही आपल्या पॅटीसला किती असंख्य पदर सुटलेत, अगदी न मोजता येण्यासारखे. त्यामुळे ते किती खुसखुशीत असतील हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आणि विशेष म्हणजे आपण हे पॅटीस काही ओव्हनमध्ये केले नाही आहेत बरं का. ओव्हन शिवायच आपण हे पॅटीस तयार केलेत. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही हे पॅटीस केले आणि जरी तुम्ही पहिल्यांदाच पॅटीस करणार असाल तरी सुद्धा तुमचे पॅटीस अगदी असेच होतील. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया असंख्य पदर सुटलेले खुसखुशीत ओव्हन शिवाय आलू मटार पॅटीस. अगदी बेकरीसारखे खुसखुशीत आलू मटार पॅटीस करण्यासाठी हे इथे आपल्याला 200 ग्रॅम चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे. आता या मैद्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ आणि पाव चमचा ओवा अशा पद्धतीनं हातावर चोळून घालायचं आहे. अशा पद्धतीनं ओवा हातावर चोळून घातल्यानं चव खूप छान येते. आपण रोज पोहे खातो ना, त्याच चमच्यानं यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचे आहे. आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही तेलाऐवजी पातळ केलेलं साजूक तूप देखील वापरू शकता. लक्षात ठेवा, आपल्याला मैदा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे. म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागायला हवं. आणि मैदा चोळून झाल्यानंतर हे अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा. जर मुटका नाही तयार झाला तर आणखीन एखादा चमचा तेल घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे. आपल्याला पीठ खूप घट्टसुद्धा मळायचं नाही आणि खूप अगदी सैलसुद्धा मळायचं नाही आहे. जर तुम्हाला पूर्णपणे मैद्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं देखील वापरू शकता. परंतु मग अगदी बेकरीसारखे खुसखुशीत पॅटीस होणार नाही, दीर्घकाळानं ती लूज पडतील. हे आपला मैदा मळून झाला. एवढं सगळा मैदा मळण्यासाठी मला फक्त पाऊण वाटी पाणी लागले. आता मळून झालेल्या मैद्यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे, सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ही मैद्याची कणिक आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण पॅटीससाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम सोललेले मटारचे दाणे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि हा बटाटा आपल्याला मध्यम आकारामध्ये पातळ चिरून घ्यायचा आहे. आता मटारचे दाणे आणि बटाटा आपल्याला चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं. गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढईमध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी उकळण्यासाठी ठेवायचे. पाणी उकळलं की या पाण्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला वाटाणा आणि बटाट्याचे तुकडे घालायचे, झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. म्हणजे आपला बटाटा आणि मटारचे दाणे शिजले जातील. जोपर्यंत मटार आणि बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण पॅटीससाठी लागणारा एक छोटासा मसाला तयार करायला घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 4 तिखट हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ घालायचे. आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस अजिबात पाणी न घालता व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. हे आपले सगळे जिन्नस पाणी न घालता अगदी व्यवस्थित बारीक झालेत. थोडंसं थांबून चमच्यानं हलवत बारीक केलं ना तर पाणी घालण्याची गरजच पडत नाही. आता आपल्याला पोळीला लावण्यासाठी साठा तयार करायचा. त्यासाठी एका वाटीमध्ये 4 चमचे तेल आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही पातळ केलेलं साजूक तूप देखील वापरू शकता. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर उपलब्ध नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा देखील वापरू शकता. परंतु कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या पॅटीसला जास्त चांगले पदर सुटतात. साठा आपल्याला खूप घट्ट करायचं नाहीये. हे अशी फ्लोईंग म्हणजे धारदार कन्सिस्टन्सी असायला हवी. साठा जर घट्ट केला तर तो पोळीवर व्यवस्थित पसरला तर जात नाहीच, शिवाय आपले पॅटीस देखील खूप तेलकट होतात. एवढं सगळं करेपर्यंत आपले मटार आणि बटाटे आता शिजले असेल. झाकण काढायचं आहे आणि मटार आणि बटाटे शिजलेत का ते पाहायचं. हे आपले मटार आणि बटाटे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. आता गॅसवर एक दुसरी कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये 4 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली हिरवी पेस्ट आहे ना ती घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मंद आचेवर अगदी 2 मिनिटं म्हणजे तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. म्हणजे तिचा कच्चा उग्रदर्प उडून जाईल. अगदी 2 मिनिटांमध्येच पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपण उकळून घेतलेले म्हणजे वाफवून घेतलेले मटारचे दाणे आणि बटाटा घालायचा आहे आणि आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मध्यम आचेवर 2-3 मिनिटं एकसारखे परतत राहायचे म्हणजे त्यांना चांगला चटका बसायला हवा. 2-3 मिनिटं एकसारखं परतत राहिल्यानंतर आता पावभाजीचा म्हणजे पटॅटो मॅशर घ्यायचं आहे आणि ह्या मॅशरनं आपल्याला हे दोन्ही जिन्नस मॅश करून घ्यायचे आहेत. आपल्याला अगदी पूर्ण गाळ करायचं नाही. हे थोडेसे अर्धवट वाटाणे आणि बटाटा दिसायला हवा. म्हणजे अगदी पराठ्याच्या सारणासारखं, पुरणपोळीच्या पूर्णासारखं पूर्णपणे बारीक मॅश करून घ्यायचं नाही आहे. मॅश करून झाल्यानंतर हे मिश्रण चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा साखर देखील घालायची.
जर तुमच्याकडे आमचूर पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालू शकता किंवा चाट पावडर देखील वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आणि 2 मिनिटं परतत राहायचं आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून परतून झाल्यानंतर एकदा चव घेऊन पाहिजे आणि आपल्या आवडीप्रमाणे गोड, आंबट, तिखट आहे की नाही ते पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे तो जिन्नस यामध्ये मिक्स करायचा आहे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपली गोड, आंबट, तिखट, चटपटीत अशी पॅटीससाठीची भाजी तयार झाली आहे. आता गॅस बंद करायचा, कढईवर झाकण ठेवायचं. ही भाजी आपल्याला कढईमध्ये अशीच पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. एवढं सगळं करेपर्यंत आपली पॅटीसची कणिक व्यवस्थित मुरली असेल. आता कणकेवरचं झाकण काढायचं आणि ही कणिक आपल्याला हलक्या हातानं अगदी व्यवस्थित मळून घ्यायची आणि या कणकेचे आपल्याला एकसारखे 8 गोळे तयार करायचे. आता कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे, तो तांदळाच्या पिठात घोळून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला गोल गरगरीत पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. तांदळाचंच पीठ घ्यायला हवं असं काही नाही, मैदा घेतलं तरी चालणार आहे, परंतु तांदळाच्या पिठानं पोळी सरसर सरसर सरकली जाते, लाटली जाते. आणि पोळी आपल्याला एकाच बाजूने लाटायची नाही, तर उलट पालट करत करत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. हे पण आपली पहिली पातळ पोळी लाटून झालेली. आता एक ताट घ्यायचे, ताटामध्ये पीठ भुरभुरायचे आणि या पिठावर आपल्याला ही पोळी घालायची आणि पोळीवर सुद्धा पीठ भुरभुर घ्यायचे. अशा पद्धतीनं आपल्याला 4 एकसारख्या पोळ्या लाटून घ्यायच्यात. आता त्यातली एक पोळी पोळपटावर ठेवायची आणि आपण जो साठा तयार केला आहे ना, त्या साठ्यापैकी एक चमचाभर साठा आपल्याला या पोळीवर घालायचा आहे आणि तो सगळ्या पोळीला व्यवस्थित एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. साठा पसरवून झाल्यानंतर यावर तांदळाचं पीठ किंवा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि दुसरी पोळी ठेवायची. दुसऱ्या पोळीला देखील अशा पद्धतीनं साठा लावून घ्यायचा आहे, पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 4ही पोळ्यांना करायचं. सगळ्यात वरच्या पोळीला देखील साठा लावून घ्यायचा आहे, पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. 4 पोळ्यांचा एक बंच तयार झालेला आहे. आता हा बंच आपल्याला अशा पद्धतीनं मध्यभागी दुमडून घ्यायचा आहे. मध्यभागी दुमडल्यानंतर त्या भागाला देखील आपल्याला साठा आणि पीठ लावून घ्यायचं आहे. आता पुन्हा दुसरा भाग आपल्याला पहिल्या भागावर फोल्ड करायचा आहे आणि याला देखील साठा आणि पीठ लावून घ्यायचं आहे. 2 आडवे फोल्ड झाल्यानंतर आता एक मध्यभागापर्यंत उभा फोल्ड मारायचा आहे आणि याच्यावर देखील साठा आणि पीठ लावून घ्यायचं आहे. आता शेवटचा भाग देखील आपल्याला या भागावर फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे एक चौकोन तयार होईल. हा चौकोन 4ही बाजूंनी व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे. पोळपाटावर पुन्हा एकदा पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि या चौकोनी भागाची आपल्याला एक चौकोनी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. चौकोनी पोळी लाटल्यानंतर सुरीच्या साहाय्यानं पोळीचे 4ही भाग अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे, म्हणजे अगदी परफेक्ट चौकोन तयार होईल. आता कडा काढून घ्यायच्यात आणि झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात. याचा आपण नंतर उपयोग करणार आहोत. आता या एका चौकोनी भागाचे आपल्याला सुरीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं 4 भाग करून घ्यायचे आहेत आणि ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता या ताटावर झाकण ठेवायचे आणि उरलेले जे 4 गोळे आहेत ना, त्याच्या देखील आपल्याला पोळ्या लाटून घेऊन अशा पद्धतीनं 4 भाग करून घ्यायचे आणि ज्या कडा निघाल्यात ना, त्याच्या देखील 4 पोळ्या तयार होतात, त्याचे देखील 4 भाग करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले 16 भाग तयार झालेले आहेत, म्हणजे आपले 16 पॅटीस तयार होणार आहेत. आपण तर लगेचच पॅटीस तयार करायला घेणार आहोत, परंतु जर तुम्हाला लगेचच पॅटीस तयार करायचे नसतील तर अशा पद्धतीने हवा बंद डब्यामध्ये ह्या पट्ट्या ठेवायच्या. डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि पुढच्या 8-10 दिवसांमध्ये तुम्ही केव्हाही यापासून पॅटीस तयार करू शकता. पॅटीस तळण्यासाठी कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि आता आपल्याला प्रत्यक्ष पॅटीस तयार करायला घ्यायचे. त्यासाठी एक चौकोनी भाग आपल्याला पोळपाटावर किंवा पॅडवर ठेवायचा आहे आणि आपण जे तयार केलेले सारण आहे ना, त्यातलं 1 चमचा सारण या भागाच्या मध्यभागी आपल्याला ठेवायचं आहे, व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. चौकोनी भागाच्या सगळ्या कड्यांना अशा प्रकारे पाण्याचा हात लावून घ्यायचा. त्यानंतर हा भाग आपल्याला त्रिकोणी पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचा. आपल्याला चौकोनी पद्धतीनं फोल्ड करायचं नाही, तर आपण आज त्रिकोणी पॅटीस करणार आहोत. फोल्ड केल्यानंतर आपल्याला पॅटीसच्या कडा दाबून घ्यायच्यात, परंतु आपल्याला अगदी कडा दाबायचे नाही, तर सारणाभोवतीचा जो भाग आहे ना, तो दाबून घ्यायचा आहे. कडा अगदी हलक्या हातानं परंतु व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे तळताना सारण बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला फक्त एका घण्याला पुरतील किंवा आपल्याला जेवढे खायचे तेवढेच पॅटीस तयार करून घ्यायचे. तोपर्यंत आपलं तेल कोमट झालं. आपल्याला तेल खूप गरम करायचं नाही, तर कोमटच करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि हळूवारपणे एक एक पॅटीस आपल्याला तेलामध्ये सोडायचे. पाहताय ना तुम्ही, आपलं तेल खूप गरम झाले नाही, अगदी कोमट आहे, अगदी थोडेसे बुडबुडे निघत आहेत. पॅटीस तेलात सोडल्या लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचे नाही. हे पॅटीस जेव्हा तरंगून वर यायला सुरुवात होईल ना, तेव्हा कढई आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायची, म्हणजे पॅटीस खाली चिकटणार नाही. पॅटीस वर तरंगायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं प्रत्येक पॅटीसवर आपल्याला तेल उडवायचे, म्हणजे वरून देखील पदर सुटायला सुरुवात होईल. आता पॅटीस पूर्णपणे वर तरंगलेत आणि पॅटीसचा रंग देखील बदलला आहे. आता एक एक पॅटीस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं उलट करून घ्यायचं आहे आणि उलट केल्यानंतर देखील चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं त्यावर तेल उडवायचे, म्हणजे पदर व्यवस्थित सुटतील. अशा पद्धतीने आपल्याला 2दा पॅटीस उलट करून घ्यायचे. पाहताय ना तुम्ही, आपल्या पॅटीसला पदर किती मस्त सुटलेत. जवळजवळ 15 मिनिटं मंद आचेवर एकसारखं तळत राहिल्यानंतर आता तेलावरचे बुडबुडे कमी झालेत, पॅटीसचा पूर्णपणे रंग देखील बदललेला आहे. आता हे पॅटीस आपल्याला काढून घ्यायचे.
परंतु पॅटीस काढण्या अगोदर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. म्हणजे काय होतं, पॅटीसच्या आतमध्ये जे तेल साठलेलं असतं ना, ते कढईमध्ये पुन्हा सोडलं जातं. पॅटीस कढईच्या कडांवर थोडा वेळ धरायचे, म्हणजे तेल खाली निथळलं जाईल. आणि पॅटीस काढून घेताना पदर सुटलेत ना, ती बाजू खाली करायची. आता एखाद्या डीप झाऱ्यामध्ये पॅटीस काढून घ्यायचेत आणि चाळणीमध्ये ठेवायचेत, म्हणजे चाळणीतून तेल खाली निथळलं जाईल. इथून पुढील सगळे पॅटीस आपल्याला अशा पद्धतीनेच तळून घ्यायचे. पाहिलं ना आपल्या पॅटीसला पदर किती मस्त सुटलेत, अगदी बेकरीसारखे. अगदी खालून वरून सगळ्या बाजूंनी आपल्या पॅटीसला भरपूर पदर सुटलेत, असंख्य पदर सुटलेत, न मोजता येणे इतके. पहा बरं, पॅटीसला हात लावताच सगळे पदर खाली निसटत आहेत आणि रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलाय, लाईट गोल्डन. आता आवाजही ऐका. आपण पोळ्या अगदी पातळ लाटून घेतल्या होत्या आणि साठा देखील सगळ्या पोळ्यांना एकसारखा लावला होता. शिवाय आपण पॅटीस तळताना घाईसुद्धा अजिबात केली नाही आहे. मंद ते मध्यम आचेवर आपण पॅटीस तळून घेतलेत. कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की हे विदाऊट ओव्हन पॅटीस केलेत, आणि ते सुद्धा घरी. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आलू मटार पॅटीस एकदा घरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.